सकाळचे 9:30 वाजलेत. नर्मदे हर. आता आम्ही पोहोचलो आहे जिल्हाटी फाटा इथपर्यंत आणि अतिशय दुर्गम परिसर आहे. या भागात पाण्याची खूप टंचाई आहे. किंचित या ठिकाणी हिरवी शेती दिसते. तर एक छोटेसे एक बांध आहे. त्या बांधामुळे रस्त्याच्या एका दिशेला हिरवळ आणि दुसऱ्या दिशेला तीव्र उन्हाळ्यासारखे संकेत आताच दिसत आहेत. जानेवारीमध्ये, मार्च एप्रिलमध्ये इथे कंडिशन काय होत असेल ते खूपच बिकट आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. शहापूरच्या रोडने असे मोठे मोठे निलगिरीचे वृक्ष आहेत आणि आजूबाजूला शेतकऱ्यांची शेती आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमराई, आंब्याची आणि मोहाची झाडं आहेत. जिकडे तिकडे दाट झाड आहेत, त्यामुळं सावली आणि वातावरण थंड आहे. नर्मदे हर. इथून दिंडोरीसुद्धा मार्ग आहे. तर दिंडोरी 71 किलोमीटर आहे आणि हाच रोड अमरकट्टकच्या दिशेने मैयाचं तट परिवर्तन न करता, कारण दिंडोरी जे आहे हे तटापलीकडून आहे आणि आपल्याला सरळ अमरकंटकच्या दिशेने जायचं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आजचं आसन रंगमंच या ठिकाणी गुतलवाह विश्रामघाट. हे गुतलवाह नावाचं गाव आहे आणि या गावातील हा रंगमंच आहे. या आश्रमामध्ये आज आसन लागतं आहे. नर्मदे हर. अशा प्रकारे छोटेखानी हा आश्रम आहे. सुंदर छोटे छोटे 2 मंदिर आहेत आणि विहिरीला पाहायचं आहे, कारण विहीर रात्री अंधारात सापडणार नाही म्हणून आताच पाहून यायचं आहे, कारण सकाळी आंघोळीला गरज पडणार आहे. नर्मदे हर. असा हा आश्रमाचा परिसर आहे. पाठीमागे डोंगर टेकडी आहे. या घाटावरून उतरून आम्ही खाली आलो आणि या दिशेला शहापूर आहे. इथून जवळपास 9 किलोमीटर. तर त्या आधीची आश्रम लागला आहे. नर्मदे हर.